तुम्हाला मला प्रश्न विचारायचे आहेत ना? ठीक आहे, विचारा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देईन. मी तुम्हाला सत्य सांगेन, पण तोपर्यंत जर कोणी माझ्या नवऱ्याकडे नजर वर करून बघितलत ना, तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा. हळू. तू का आलीस इथे? का आली म्हणजे? तुम्ही सगळं एकट्याने फेस करणार होता? हे जे मी बायको आहे ना तुमची, मलाही तुमची साथ द्यायची. हे इथे बस. हळू. विचारा. तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहेत ते मला विचारा. लीला जहागीरदार, तुमच्यावर हल्ला झाला, हे खरं आहे का? वहिनी, मला वाटतं ही लीला सगळी गडबड करणार आहे. दिसतच आहे ते. हो, माझ्यावर हल्ला झाला हे खरंय, पण त्या हल्ल्याला पुढे करून तुम्ही माझ्या नवऱ्यावर जे आरोप करताय ना, ते खोटे आहेत. तुम्हाला असं वाटत नाहीये का अभिराम जागीरदार तुम्हाला सिक्युरिटी पुरवण्यासाठी कमी पडले? आधी तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही तुमच्या बायको बरोबर वेकेशनला जातात तेव्हा काही सिक्युरिटी घेऊन जाता का? हो पण मॅडम. थांबा, माझा प्रश्न अजूनही संपलेला नाही. मला सांगा, हाय प्रोफाईल लोक जी सतत सिक्युरिटी घेऊन फिरत असतात त्यांच्यावर काही कधी हल्ला होत नाही? आणि सगळ्यात महत्वाचं, मी एजंट बरोबर असते तेव्हा मला कुठल्याही सिक्युरिटीची काहीही गरज वाटत नाही. हा जगात मला सगळ्यात जास्त सिक्युअर माझ्या नवऱ्याबरोबर म्हणजेच एजंट बरोबर वाटतं. मॅडम, तुम्हाला असं वाटत नाही का तुमच्यावर झालेला हल्ला हा अभिराम जहागीरदार यांच्या शत्रूने किंवा कॉम्पिटिटरने केला असेल? नाही, मला असं काही वाटत नाही, कारण आमच्याकडे तसा काही पुरावा नाही. आणि एजंटनीच मला शिकवलंय, जोपर्यंत आपल्याकडे पुरावा नसतो तोपर्यंत आपण कोणावरही आरोप करू शकत नाही. मॅडम, जर तुम्हाला तुमच्या नवऱ्यासोबत इतकं सिक्युअर वाटतं तर तुमच्यावर हा हल्ला झालाच कसा? आणि तुमच्या नवऱ्याची पहिली बायकोही लवकर गेली आणि तुमच्यावरही हा हल्ला झाला. आम्हाला तर अशी माहिती मिळाली आहे की तुमच्या बहिणीच्या लग्नातही तुमच्यावर हल्ला झाला होता आणि त्यावरही कुठली ॲक्शन घेतली गेली नाही. मग कशावरून या सगळ्या पाठीमागे तुमच्या नवऱ्याचा हात नसेल आणि ते तुमच्या जीवावर उठले नसतील? एजंटना मला मारून काय मिळणार आहे? कारण तुम्ही त्यांच्या तोला मुलाच्या घरातून येत नाही ना, एका सामान्य घरातल्या आहात. एजे जर असा विचार करत असते तर त्यांनी माझ्याशी लग्नच केलं नसतं. मी जे काही बोलताय त्याचा पुरावा आहे का तुमच्याकडे? आणि तुम्ही अंतराताईंचा विषय काढलाच आहे. तुम्हाला माहिती आहे का त्या कशा गेल्या? देव न करो, पण उद्या तुमच्यापैकी कोणाच्या नातेवाईकाचा मृत्यू जर अपघाताने किंवा आजाराने झाला आणि उद्या तुम्हीच त्यांना मारलं तसं तुमच्यावर आरोप केला तर किती त्रास होईल तुम्हाला.
ह्याचा कधी विचार केलाय का? आणि मला सांगा, एजेंटचा काही खूप मोठा क्रिमिनल रेकॉर्ड आहे का? की त्यांनी आजवर खूप मोठे गुन्हे केलेत? कशाच्या जोरावर त्यांना आरोपी ठरवताय तुम्ही? मुळात माझ्यावर हल्ला कसा झाला, कोणी केला, का केला ह्याचा तपास पोलीस घेत आहेत आणि ते त्यांचं काम अगदी व्यवस्थित करतायत. पण तुम्ही मात्र कुठलाही तपास पूर्ण व्हायच्या आधीच एजेंना दोषी ठरवले. तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर तो असा असायला हवा की माझ्यावर एवढा जीव घेणा हल्ला होऊन सुद्धा मी इथे सुखरूप कशी पोहोचले. तुम्ही ज्यांच्यावर आरोप करताय ना, त्यांनीच मला तिकडनं वाचवलं, हॉस्पिटलमध्ये नेलं, माझी काळजी घेतली आणि इथे आणलं. मग त्यांनी रीतसर पोलीस तक्रार केली आणि इन्व्हेस्टिगेशन सुद्धा सुरू केलंय. त्यांना जर मला मारायचं असतं ना, तर ते मला इथे घेऊन आलेच नसते. तिथेच मारून टाकलं असतं आणि तुम्हा कोणाला ते कळूही दिलं नसतं. पण त्यांनी असं नाही केलं, कारण त्यांचं प्रेम आहे माझ्यावर. आता एवढं सगळं असून सुद्धा तुम्हाला खरंच वाटतंय का की एजे दोषी आहेत? आज मी इथे तुमच्या समोर आहे ते फक्त आणि फक्त एजेंटमुळे. तुम्ही सगळ्यांनी त्यांच्यावर इतके गंभीर आरोप केले तरी सुद्धा त्यांनी ते काहीच माझ्यापर्यंत पोहोचू दिलं नाही, कारण त्यांना माझी काळजी वाटते. तुम्हाला काय वाटतं, कुठलाही श्रीमंत माणूस कुठल्याही आरोपातनं सहज सुटू शकतो आणि तुम्ही एजेंना पण तसंच समजलं नाही का? पण माझा नवरा तसा नाहीये. एजे मनाने तितकेच श्रीमंत आहेत. मी एका सर्वसामान्य घरातनं येऊन सुद्धा एजेंना कधीच माझी लाज वाटली नाही. उलट त्यांनी कायम प्रत्येक गोष्टीत मला सपोर्टच केलं. आज सुद्धा या प्रेस कॉन्फरन्सपेक्षा, त्यांच्या इमेजपेक्षा त्यांना सगळ्यात जास्त काळजी माझ्या हेल्थची होती. मी तुम्हा सगळ्यांना शेवटचं सांगते, माझ्यावर हल्ला का झाला, कोणी केला, ह्या सगळ्याचा काही पुरावा नसताना तुम्ही एजेंना दोषी ठरवू शकत नाही. माझ्यावर हल्ला झाला त्याच्याशी एजेंटचा काहीही संबंध नाही. माझ्या आता या स्पष्टीकरणानंतर सुद्धा तुमच्याकडे काही प्रश्न आहेत का? लीला, ताई, लीला वहिनी. लीला, पण सर, इनफ. माझ्यासाठी आता माझ्या वाईफची हेल्थ इम्पॉर्टंट आहे, तुमचे प्रश्न नाहीत. कळलं? विराज येते. लीला, लीला उचल. बरोबर आहे. बायकोवर इतकं प्रेम करणाऱ्या नवऱ्यावर आपण असे बिनबुडाचे आरोप कसे काय करू शकतो? कोणाचंही ऐकून आपण असं नाही येऊ शकतो. हे बघा, ऐका. मला अपेक्षा आहे की तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील आणि तुम्ही आतापर्यंत जे काही सहकार्य केलं त्यासाठी धन्यवाद. बस. लीला, लीला, लीला. लीला, लीला. Oh, thank God.
लीला आजी एजे ओके एजे ते सॉरी मला कशी चक्कर नाही प्लीज आराम कर लीला तू का सॉरी म्हणतेस इनफॅक्ट तुझ्यामुळे मला एवढा सपोर्ट मिळालाय माझ्या अगेन्स्ट जे अलिगेशन्स होते ते सगळे नाहीसे झालेत आता इनफॅक्ट आय एम सॉरी की माझ्यामुळे तुला खाली यावं लागलं सगळ्यांना फेस करावं लागलं त्रास झाला तुला ज्या नवऱ्यासोबत त्याची बायको अशी खंबीरपणे उभी राहते त्याचं कोणीच कधीच वाकडं करू शकत नाही लीला. चल लीला आपल्या रूम मध्ये चल यू नीड टू रेस्ट हो ताई तुला अजून पूर्णपणे बरं नाही वाटत आहे तू जा रूम मध्ये आणि छान आराम कर बरं हो रे देवा खूप कठीण प्रसंगातून सावरून नेलंस तुझे खूप आभार देवा. असाच माझ्या मुलांच्या पाठीशी उभा राहा. आजी एक चांगली बातमी आहे ज्या न्यूजपेपरने एजे सरांवरती आरोप करणारी बातमी छापली होती आता ते सगळे आरोप मागे घ्यायला तयार झालेत. आणि 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 एजे सरांची माफी मागून लीला मॅडमनी आज जे काही स्टेटमेंट दिलं तेही छापणार आहेत. वा चल लीला सावकाश सावकाश. तुला प्रेस कॉन्फरन्स बद्दल कसं कळलं एजे हे महत्वाचं नाहीये आधी मला सांगा तुम्ही का नाही सांगितलं मला प्रेस कॉन्फरन्स बद्दल कारण की तुझ्या तब्येतीची काळजी होती मला तू खाली येऊ नये म्हणून मी सगळं केलं एजे लीला सावकाश एजे म्हणजे तुम्ही काय सगळं एकट्यानेच फेस करणार होतात दिस इज नॉट फेअर एजे बायको आहे ना मी तुमची मग काय फक्त तुमच्या सुखाची वाटेकरी नाहीये मी तुमच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटात मला साथ द्यायची तुमची तुमची ढाल बनायची संसारात नवरा बायकोनी सुख दुःख वाटून घ्यायचे असतात ना आणि असं कोणी येईल आणि माझ्या नवऱ्यावर खोटे आरोप करेल हे कसं काय सहन होईल मला कशाने बनलीस तू लीला नक्की आणि कुठनं येते एवढी हिंमत तुमच्या प्रेमामुळे मिळते मला एवढी हिंमत ये बाळा विचारू तू पण बस चल. अहो नाही नाही आजी चालू दे. वाढलंय पान अहो आजी झालंय माझं जेवण असं? अहो नाही नाही चालू दे जेवा 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 तुम्ही जेवा आओ एजे जेवीन मी कशाला मला माहिती तू खाणार नाहीस तुला एनर्जीची गरज आहे लीला आणि तुला मेडिसिन्स पण घ्यायचे आहेत
पण काही म्हणा एजे सर, लीला वहिनीने आज कमालच केली. काय भारी बोलल्या त्या, फुल ऑन सिक्सर वर सिक्सर. अगदी करेक्ट विश्वरूप दादा. रिपोर्टर्सची तर बोलती बंद केली लीला वहिनीने. आणि त्या महिला मुक्ती मोर्चाच्या बायका, त्यांना तर तोंड दाखवायलाही जागा नाही ठेवली लीलाने. मला तर लीलाचा बाईट आला नाही हे कळल्यावर ना खूप टेन्शन आलं. नाही बरं, तेवढ्यात लीला आली आणि सगळ्या प्रश्नांची अगदी आत्मविश्वासाने उत्तरं दिली, एकदम ठामपणे. मग आहेच माझी ताई सुपरस्टार. पण ताई, एवढ्या सगळ्या रिपोर्टर्स समोर कसं काय दिलंस ग एवढे धडाधड उत्तर? जेव्हा नवऱ्याच्या स्वाभिमानाचा प्रश्न येतो ना, तेव्हा बायकोच्या अंगी अगदी 1000 हत्तींचं बळ येतं. काय लीला, हो ना? आजी अहो, काय तुम्ही सगळे इतकं कौतुक करताय? अरे मग नवऱ्याची बाजू घेणं कर्तव्यच आहे ना माझं. हो, ऐकलं का? कर्तव्यान ऑल. हा, सर मी निघू? हो. या एजे आणि लीलाचं कौतुक ऐकून ऐकून जीव विटलाय माझा. चला, आज खूप जेवण झालंय. प्रमोद दादा, चल ना आपण वॉकला जाऊया. काय म्हणतोस? ए नाही बाबा, हे बघ मी तर मस्त ताणून देणार आहे. हा, यश, मी येतोय तुझ्यासोबत. चालेल? चालेल. किशोर दादा, तू येतोयस का? नाही, नको, मला जरा झोप आली. तुम्ही जा. ठीक आहे. चला लीला, तू पण आता जरा आराम कर. आई तू पण झोप, थकली असेल. देते आईचे मेडिसिन्स. हो एजे, मी देते. हा, हॅलो 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 हॅलो. लीलाई, आम्हाला वाटलं नव्हतं, पण तुम्ही आज एजंटची खूप चांगली साथ दिलीत. पण साथ देणं हे बायको म्हणून तुमचं कर्तव्यच होतं. पण एजे तुमच्यावर एवढं प्रेम करतात, जगातली सगळी सुख तुमच्या पायाशी आणून ठेवली, बायको असण्याचा दर्जा देतात तुम्हाला. तुमची लायकी नसतानाही तुम्हाला स्वीकारलं बायको म्हणून. त्याची परतफेड कशी करणार आहात तुम्ही? वहिनी, यांना परतफेड या शब्दाचा अर्थ तरी माहित असेल का? आय डोंट थिंक सो. हो ना, ह्यांचं कसं आहे, यांना तर फक्त समोरच्याकडून घेणं एवढंच तर माहितीये. हो ना लीलाई? चला. हा तिघी काही अगदीच चुकीचं नाही बोलल्या. खरंच आजवर एजेंनी खूप काही केलंय माझ्यासाठी, पण त्यांनी माझ्याकडनं कधीच कसली अपेक्षा केली नाही. मला पण त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल करायलाच हवं. काय करू मी?